नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप सुंदर आणि खूपच खतरनाक दाखवलेला आहे। मंडळी फायनली युगंधरला आनंदी आंधळी असल्याचं समजणार आहे। तर मंडळी इकडे आनंदी ही कोल्हापूरला आलेली असते आणि तिची जी डेड बॉडी सापडलेली असते ती एका दुसऱ्याच मुलीची असते। पण जेव्हा आता हा विद्याधर त्याने त्याचे गुंड पाठवलेले असतात आनंदीच्या मागावर तिला पकडण्यासाठी, त्यावेळेला आता खूप मोठ्या अशा भयानक सत्याचा उलगडा झालाय आणि आनंदी आंधळी आहे हे तर युगंधरला कळणार आहेच। पण त्यासोबतच मंडळी आता आनंदीला मारण्यामागे किंवा तिला पकडण्यामागे गुंड्यांमागे ह्या विद्याधरचाच हात होता हे युगंधरने आता पुराव्यासकट सिद्ध केलंय। म्हणजे ज्या गुंडांनी पकडलं होतं त्या गुंडांना आता युगंधरने पृथ्वी आणि विद्याधरच्या समोर उभं केलंय आणि हा विद्याधरचा घाणेरडा डाव कशा पद्धतीने झालं सगळं हे सगळं आता युगंधरने त्या पृथ्वीच्या समोर आणलेलं आहे आणि फायनली त्या पृथ्वीचे डोळे उघडलेत आणि आनंदीला आता सगळ्यांनीच पुन्हा एकदा मान सन्मानाने घरामध्ये स्वीकारलेलं आहे। नेमकं हे सगळं कसं घडणार आहे, काय घडणार आहे, सगळं काही सविस्तर बघूया। तर मंडळी त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकांचे असेच येणारे रोजचे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। आणि हो, सोबत व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका। तर मंडळी आता इकडे दाखवलंय की हा पिंट्या आनंदीच्या शेजारी बसलेला असतो आणि रडत असतो आणि म्हणत असतो की आनंदी उठ ना आनंदी, तू आम्हाला असं सोडून नाही जाऊ शकत, आनंदी प्लीज उठ ना। तर मंडळी इकडे दाखवले की शलाका आणि हा विद्याधर याने आता युगंधरला घोळात घेतलाय आणि शलाका म्हणत असते की काय कसला विचार करताय, तिकडे आनंदी मरत चालली आहे, तिचं थेंब थेंब रक्त आटत चाललंय आणि कसला विचार करतोय, फार मोठं काही काम करायचं नाही आहे, फक्त तुम्हाला ह्याच्यावरती अंगठा द्यायचा आहे, मी इंकपॅड पण घेऊन आली आहे। आता युगंधरला कळत नाही की काय करावं, कारण ह्या लोकांना जर आता विद्याधर म्हणजे पृथ्वीला फ्री आपण ह्या सगळ्यातून केलं तर हे लोक नक्की पृथ्वीला अडकवण्याचा प्रयत्न करणार हे त्याला चांगलंच माहीत असतं। पण इकडे एका साईडला त्या आनंदीचा जीव आणि त्यात डॉक्टरांनी जे काही सांगितलेलं असतं ते आता युगंधरला आठवायला लागतं की जेवढ्या लवकर त्या हेमोस्टॅटिक बँडेज तिला लावाल तेवढ्या लवकर रक्तस्राव थांबेल आणि तिच्या जीवावरचा धोका टळेल। आता युगंधर म्हणतो की नाही, मी आनंदीला काही होश देऊ शकत नाही आहे आणि मंडळी आता युगंधरने निर्णय घेतला आहे की त्याच्यावरती सह्या करायच्या, अंगठा द्यायचा। युगंधरने हात पुढे केला आणि म्हणतो की द्या इकडे, देतो मी अंगठा। आता मात्र शलाका आणि हा विद्याधर एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहतात, त्यांचं काम फत्य झालं बरं का। युगंधरने आता इथे फायनली अंगठा दिलाय आणि पृथ्वीला आता त्याच्या बिझनेसमधून फ्री केलं इकडे। तर मंडळी आता ही शलाका आणि हा विद्याधर एवढे खुश झालेले असतात आणि म्हणतात की युगंधर आता तर खऱ्या खेळाला सुरुवात होणार आहे, आत्ता खरी मजा येणार आहे। आता ह्या युगंधर निंबाळकर आणि ह्या इंडस्ट्रीला इतकं बदनाम करून टाकणार, संपून टाकणार मी अक्षरशः, पृथ्वीचीच ढाल बनवून तुला मी कसा उद्ध्वस्त करतो हे बघशीलच। तर मंडळी आरती आणि आता युगंधर दोघे सुद्धा घाईमधून तिथून निघालेत बरं का। आणि शिल्पा म्हणते की झालं, तुला कळलं का मी हा सगळा प्लॅन का आणि कशासाठी केला होता। हा विद्याधर म्हणतो की शलाका मांडला, हा तुला मांडलं, काय डोकं चालतं राव तुझं, काय फायदा करून घेतलास या संधीचा। तेवढ्यात आता ही शलाका म्हणते की असंच ह्या युगंधरच्या प्रत्येक दुखऱ्या नसवरती बोट ठेवायचं, म्हणजे कसं आपली कामाशी पटापट होतात आणि ह्या युगंधरला आणि त्याच्या अख्ख्या बिझनेसला मी अशाच पद्धतीने उद्ध्वस्त करणार आहे। तर मंडळी आता इकडे दाखवलं की आनंदी ज्या ठिकाणी असते तिथे मालक साहेब आरती येतात, ती घरसुद्धा पोहोचलेत आणि आनंदीची ती अवस्था बघून आता आर्ची आणि आरती दोघीसुद्धा प्रचंड रडत असतात आणि ते म्हणत असतात की काय झालं आनंदी, हे आनंदी उठ ना, उठ आनंदी, अगं काय अवस्था करून घेते स्वतःची। आरती म्हणते की मालक साहेब ते आणा ना, तुम्ही बँडेज आणले ते पटकन लावा ना आनंदीला। आता मालक साहेब तो बॉक्स खोलायला जातात आणि हा पिंट्या जो आहे ना तो पण तिथे रडत असतो आणि म्हणतो की मालक साहेब खूप उशीर केलाय तुम्ही, खूप उशीर केलाय, आता आपली आनंदी आपल्यामध्ये नाही राहिली आहे। आणि पिंट्याने तिच्या हातामध्ये असलेला तिचा हात आहे ना खाली सोडलाय। आता हे सगळं ऐकून आरतीला आणि आर्चीला खूप मोठा धक्का बसलाय। आरती म्हणते अरे पिंट्या काय बोलतोयस तू, असं काय बोलतोयस, प्लीज आनंदीबद्दल असं काही बोलू नकोस, आनंदीला काहीच होणार नाही आहे। त्यावर पिंट्या म्हणतो मी खरंच बोलतोय, आनंदी आपल्यात नाही राहिली आहे, आपल्याला सोडून गेली आहे। आता ह्या दोघी सुद्धा रडायला लागतात आणि आरची म्हणते की नाही आनंदी ताई, आनंदी दीदी असं काही होणार नाही आहे, आनंदी ती उठ ना, तू आम्हाला सोडून नाही जाऊ शकत, आनंदी ती उठ। आता ह्या दोघी सुद्धा ना तिला असं जाम हलवत असतात, उठवण्याचा प्रयत्न करत असतात, तर युगंधरच्या पायाखालची जमीन सरकली आहे। तो म्हणतो की असं कसं होऊ शकतं, दोघीसुद्धा खूप रडतात आणि आर्ची आता उठते आणि मालक साहेबांना म्हणते की मालक साहेब तुमच्यामुळे झालं हे सगळं, तुम्हीच जबाबदार आहात ह्या सगळ्याला, माझी आनंदी दिदी आमच्यापासून दूर गेली आहे, त्याला तुम्ही जबाबदार आहात, तुमच्यामुळे सगळं झालं हे। आर्चीच्या बोलण्यावर आता मालक साहेबांना पूर्णपणे स्तब्ध झालेले असतात, ते काहीच बोलत नाही आहेत। तर आता खूप टेन्शन आलं की असं कसं होऊ शकतं, आनंदी अशी नाही सोडून जाऊ शकत आपल्या सगळ्यांना। पुन्हा आर्ची आता आनंदीच्या जवळ जाते आणि म्हणते की आनंदी ताई उठ ना गं, प्लीज आम्हाला अशी सोडून जाऊ शकत नाही आहेस तू, आमच्या आबांचं काय होईल तू अशी गेलीस तर। आणि मंडळी तेवढ्यात आता युगंधरचं लक्ष आहे ना आनंदीच्या हाताकडे जातं आणि म्हणतो की नाही ही आनंदी नाही आहे, खोटं, ही कोणतरी दुसरीच मुलगी आहे, मी बघितलं ना आनंदीच्या हातावर तीळ आहे,
तीळ आहे आणि ह्या मुलीच्या हातावर तिळच नाही आहे, म्हणजे ही आनंदी नाही आहे. तेवढ्यात आता आरची आनंदीचा हात हातात घेते आणि आरतीसुद्धा, दोघंसुद्धा तिचा हात बघतात आणि त्यांनाही कळतं की आनंदीच्या हातावर कुठेच तीळ नाही, म्हणजे मुलीच्या हातावर कुठेच तीळ नाही आहे आणि आनंदीच्या हातावर तीळ होता. त्यावर आता आरतीसुद्धा म्हणते की हो, आमच्या आनंदीच्या हातावर तीळ होता, ही तर आपली आनंदी नाही आहे म्हणून. तर मंडळी आता मग ते सगळे आयडी आणि जे कपडे, तेवढ्यात तो मुलगा म्हणतो की पण मग आनंदीच्या वस्तू आणि आनंदीचं गाठोडं हे सगळं इथे कसं काय मिळालं. आणि मंडळी तेवढ्यातच आता इथून आहे ना मागून काही पोलीस आलेत आणि ते म्हणत असतात की बाजूला व्हा, बाजूला व्हा, सगळेजण बाजूला व्हा. तेवढ्यात युगंधर म्हणतो की कोण आहे, कोण मुलगी ही, ही आनंदी तर नाही आहे. आणि युगंधरच्या कुठे जीवात जीव आलेला असतो सगळ्यांच्या की आनंदी नाही आहे हे कन्फर्म झालं आहे, कारण आता म्हणजे नाही का तिथे असलेलं गाठोडं वगैरे तर आनंदीचंच आहे. तर आता पोलीस म्हणतात की ही तुमची आनंदी नाही आहे, आनंदी मॅडमचं लोकेशन सापडलं आहे. त्या कोल्हापूरच्या बस स्टॉपवर दिसल्या होत्या आणि त्या बसमध्ये चढताना सुद्धा दिसल्यात CCTV फुटेजमध्ये. त्याच्यामुळे त्यांना तिकडे शोधावं लागणार आहे आणि आपली माणसं, आपली पोलीस टीम गेली त्यांना शोधायला. तर मंडळी आता हे ऐकून युगंधरला आणि आनंदी सगळ्यांनाच, आरती खूप सगळ्यांनाच असं खूप छान वाटतंय की फायनली आनंदीचं लोकेशन मिळालं आहे, ती कुठे येते. तर मंडळी आता युगंधर म्हणतो की पण मग हे आनंदीचं गाठोडं आणि तिचं हे सगळं कशा काय हिच्याकडे मिळालं. तर पोलीस म्हणतात की काय नाही, ही मुलगी आहे ना चोर होती, म्हणजे एका मंदिरात हे लोक अशी चोरीमारी करतात, तर त्यातलंच आनंदी मॅडमचं गाठोडं यांनी चोरलं आणि त्याच्यामुळे आनंदीचं गाठोडं यांच्याजवळ आलं आणि योगायोगाने साडीसुद्धा या दोघींनी सेम रंगाची घातली होती. पण काही काळजी करू नका, आनंदी मॅडम सेफ आहेत. आता युगंधर लगेच तिथून निघतो आणि म्हणतो की चला, आपल्याला लवकरात लवकर आनंदीला शोधायला हवं. आणि मंडळी आता हा युगंधर जाता जाता पुन्हा आरतीला म्हणत असतं की हे बघ, मी पुन्हा एकदा सांगतोय, आनंदी स्वतःहून स्वतःच्या मर्जीने घर सोडून गेले, त्याच्यामुळं मी तिला पुन्हा माझ्या घरात घेणार नाही आहे. हो, ती माझी जबाबदारी आहे म्हणून मी तिला हुडकून काढन, शोधून काढन, पण परत तुमच्या घरात आणून सोडन. मी तिला माझ्या घरात घेणार नाही. ह्या पुढं ती आबांच्याच घरात राहील. असं आता तो पुन्हा रागारागाने युगंधर इथे म्हणत असतो आणि शिर्के आता बघतच बसलेत की मालक साहेब पुन्हा असं का बोलतात आहेत. तर मंडळी आता हे सगळेजण तिथून निघून गेलेत. तर मंडळी इकडे दाखवलं की आनंदी इकडे कोल्हापूरला एका मंदिराजवळ आलेली आहे आणि त्या मंदिराचं जे आश्रम असतं, संजीवन आश्रम म्हणून एक आश्रम आहे, त्या आश्रमाच्या आसपास आलेली असते आणि आता आनंदी सगळ्या गोष्टीतनं चाचपडत असते की तिथे जवळपास काय आहे, किती पावलावर काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती जाणून घेण्याचा प्रयत्न करते. मंडळी आता इकडे बरीचशा महिला लेडीज वरीच्या आश्रमातल्या आहेत, धर्मशाळेतल्या आहेत, त्या सगळ्याजणी आहेत ना तिथे काम वगैरे करत असतात आणि आनंदी चाचपडत आता त्या ऑफिसपर्यंत निघालेली असते. तिकडे शिर्कीने आता मालक साहेबांना फोन केलेला असतो आणि शिर्के सांगत असतात की आनंदीचा लोकेशन सापडलेला आहे. म्हणजे आनंदी बसमध्ये बसताना CCTVमध्ये दिसत होती, पण तिकडे गेल्यानंतर ती एका मंदिरामध्ये सुद्धा उतरली आहे, ते सुद्धा CCTVमध्ये कळलं, तिचं लोकेशन सापडलं आहे. आपल्याला लवकरात लवकर तिकडे जाऊन तिला आणायला हवं आणि पोलीससुद्धा गेलेत, सगळेजण तिला शोधतात. फक्त एक्झॅक्टली अजून ती सापडली नाही आहे, पण तिचं लोकेशन सापडलं आहे. म्हणजे बसमधून उतरताना सुद्धा सापडली आहे आणि मंदिराच्या रस्त्याकडे जाताना सुद्धा सापडली आहे, लवकरच सापडेल. तर मंडळी आता इकडे आनंदी जी आहे ना ती धर्मशाळेच्या या मॅडम ज्या आहेत त्या मॅडमच्या जवळ आली आहे आणि ती विचारत असते की मला इथे राहायला जागा मिळेल का. त्या मॅडम आता न बघता म्हणतात की हो मिळेल ना. आणि आता तेवढ्यात त्या मॅडमचं आनंदीकडे लक्ष गेलं आहे आणि त्या म्हणतात की मला ना तुम्हाला कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, मी याआधीसुद्धा तुम्हाला कुठे पाहिलं आहे का. आणि त्या मॅडम विचार करत असतात, आनंदीला आता कळतं की आपली ओळख यांना कळणार आहे. तेवढ्यात ते म्हणतात की हां हां आठवलं, तुम्ही आनंदी युगंधर निंबाळकर ना, निंबाळकरांच्या मिसेस. तुमचा चेहरा आणि डोळे कुठेतरी पाहिल्यासारखं वाटलं, आत्ता मला आठवतं आहे. म्हणजे आत्ताच नाही का तुमचा तो अवॉर्ड फंक्शन झाला, त्याच्यामध्ये तुम्हा दोघांना मी एकत्र पाहिलं. पण मॅडम, तुम्ही एवढ्या मोठ्या घरातल्या आहात, मग हे अशा धर्मशाळेमध्ये का आलात, म्हणजे काही प्रॉब्लेम वगैरे आहे का. आता आनंदीला काय सांगावं काहीच कळत नाही आहे. आनंदी म्हणते की नाही नाही तसं काही नाही आहे, म्हणजे तुम्ही विचार करता तसं काहीच नाही आहे मालक साहेब. त्यावरती म्हणते की हां म्हणजे आमचे हे तसे स्वभावाने वगैरे खूप चांगले आहेत, ह्या सगळ्यामध्ये त्यांची काही चूक नाही आहे. तेवढ्यात त्या मॅडम म्हणतात की हां हां समजलं मला, भले बाहेरून काही गोष्टी किती चांगल्या दिसत असल्या तरी प्रत्येक कुटुंबामध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स असतातच आणि इथे येणारी प्रत्येक लेडीजच्या आयुष्यामध्ये त्यांच्या सासरकडून काही ना काहीतरी त्रास होतच असतो, म्हणूनच त्या इथे येतात. तुम्ही नका मॅडम काळजी करू, तुम्हाला तुमची इथे राहण्याची सगळी सोय होईल. पण तेवढ्यात त्या म्हणतात की आनंदी म्हणते की थँक्यू सो मच. पण तेवढ्यात आता त्या मॅडम म्हणत असतात की तुम्ही पण इथे असं फुकट नाही राहू शकत. परत आनंदीला आता प्रश्न पडतो, पण आनंदी म्हणते की ऐका ना मॅडम, म्हणजे माझ्याकडे आता तसं काही नाही आहे, पण मी तुम्ही जे सांगाल ती कामं करू शकते ना, सगळी कामं करू शकते. म्हणजे मला दिसत जरी नसलं ना तरी मला घरच्या सगळ्या कामांचा अंदाज आहे. मी जेवण करू शकते, स्वयंपाक बनवू शकते, भांडी वगैरे घासू शकते, झाडू वगैरे सगळं सगळं करता येतं मला. तुम्ही फक्त मला सांगा काय काय काम करावं लागेल ते.
त्यावर आता त्या मॅडम म्हणतात की बरं ठीक आहे, काहीच हरकत नाही आहे. तुमच्याकडे तुमची काही बॅग कपडे वगैरे काही आहे का? तेवढ्यात आनंदी म्हणते की नाही, म्हणजे मी तसं ना, माझ्याकडून माझं सगळं सामान चोरी झालं. माझ्याकडे असं काहीच नाही आहे आता. फक्त मी घातलेलं एक ड्रेस माझ्या अंगावर आहे तेवढंच आहे. बाकी काहीच नाही माझ्याकडे. तेवढ्यात त्या मॅडम म्हणतात की बरं बरं ठीक आहे, काही हरकत नाही आहे. चला, मी तुम्हाला तुमची रूम दाखवते आणि बाकी सगळी माहिती पण तुम्हाला देते की इथे काय काय करावं लागेल, कसं राहावं लागेल. काही नियमच असतात तिथले, ते तुम्हाला सगळे फॉलो करावे लागतील. आनंदी म्हणते की हो मॅडम, तुम्ही जे सांगाल ते सगळं करायला तयार आहे मी. फक्त मला ह्या ठिकाणी राहण्यासाठी एक कोपरा मिळाला ना तरी भरपूर झालं. तर मंडळी, आता इकडे पृथ्वी हा घरी आलेला असतो आणि शलाका आणि या विद्यार्थ्याने ज्या पेपरवरती आता युगंधरची सही घेतलेली आहे तो पेपर दाखवला आणि पृथ्वीला म्हणत असतात की हे बघ, तुला त्या गोष्टीतून आपण मुक्त केलंय. हा बघ, आपण त्याच्याकडून लेटरवर सही घेतली आहे आणि युगंधर आणि तुझ्यामध्ये झालेलं जे डील होतं ते पूर्णपणे आता कॅन्सल झालंय आणि तू एकदम फ्री झालाय. तू आता तुझा बिझनेस, स्वतःचा बिझनेस स्वतः ग्रो करू शकतोस. युगंधर निंबाळकरचं नाव न लावता, या निंबाळकर वारसाचा कुठलाही नाव न लावता, न आधार घेता स्वतःच्या पायावर तू स्वतः उभं राहू शकतोस. बघ बघ, हे काय केलंय ते आम्ही तुझ्यासाठी. आता मंडळी, तो जो कागद आहे ना, पृथ्वी त्याच्या हातातून घेतो आणि बघतो आणि म्हणतो की हो, खरंच खरंच हे सगळं झालं. मी आत्ता आत्ता माझ्या हिमतीवर मी माझं सगळं काही करू शकतो. आणि आता विद्याधर म्हणत असं की तुझा जो ब्रँड आहे इझी टू वेअर साडी, हा जो तुझं स्वतःचं प्रोडक्ट आहे आणि तू स्वतंत्र आता ते वापरू शकतोस आणि स्वतःचा बिझनेस ग्रो करू शकतोस आहेस. तुला तुझ्या बापाची काही गरज नाही आहे. तर मंडळी, आता तेवढ्यात हा पृथ्वी म्हणतो की पण युगंधर निंबाळकराने सहजासहजी ह्या पेपरवर कसं काही सही केली, म्हणजे ते सहजासहजी तयार नाही होणार. तुम्ही कसं काय हे सगळं मॅनेज केलं? तेवढ्यात आता शलाका विद्याधरला खुणवते आणि म्हणते की खरं काय आहे ते सांगू नकोस. विद्याधर म्हणतो की अरे, तुझ्या बापाचं काय सांगतो तू? तो त्या आंधळीच्या आनंदीच्या प्रेमात एवढा आंधळा झालाय की काय सांगू त्याला. तर त्याची पोटची पोरं पण दिसत नाही आहेत. त्याने जरा पण विचार केला नाही आहे की आपल्या पोराचा पुढे काय होईल, काय नाही होणार. आपल्या पोराने रागात हा निर्णय घेतला असेल. काही नाही, सरळ त्याने पेपरावर सही करून मोकळा झाला. जाऊ दे ना, तू कशाला त्या गोष्टीबद्दल विचारतोयस? तर मंडळी, हा पृथ्वीसुद्धा इतका बिंडोक आहे ना की तो सुद्धा त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो आणि त्याच्याही मनात आता असंच वाटतं की एवढ्या इझिली युगंधर निंबाळकरांनी ह्या पेपरवर सही केली, म्हणजे त्यांना त्यांच्या मुलांची काहीच पडलेली नाही आहे. आणि तो म्हणतो की जाऊ दे, मी तर एवढं काय विचार करतोय, मी स्वतःच्या हिमतीवर मी हे सगळं माझं विश्व निर्माण करून दाखवेन. असं म्हणून आता हा पृथ्वी तिथून निघून गेलाय. आणि मंडळी, शलाका आणि ही दोघं जण आता खूप खुश झालेले असतात आणि म्हणतात की आत्ता खरी सुरुवात होणार आहे. आणि तेवढ्यात हा शलाकाचा जो माणूस आहे ना, त्या माणसाने ते शलाकाला फोन केलाय आणि तो सांगत असतो की मॅडम, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. म्हणजे जी इथे आपण जो अपघात झालेली जी मुलगी होती ती आनंदी नाही आहे, आनंदी जिवंत आहे. शलाका म्हणते की काय? तेवढ्यात आता हा विद्याधर जवळ येतो आणि म्हणतो की काय झालं, काय झालं शलाका? तेवढ्यात शलाका म्हणते की हवं काय म्हणतोय ते. आता शलाकाने तिचा जो फोन असतो ना तो स्पीकरवर टाकलाय आणि म्हणते की पुन्हा सांग, तू आता पुन्हा सांग काय म्हणालास ते. तेवढ्यात तो माणूस म्हणतो की आनंदी मेलेली नाही आहे, आनंदी जिवंत आहे आणि ती जी अपघात झालेली मुलगी आहे ना ती दुसरीच कोणीतरी होती. आता मंडळी, हे ऐकल्यानंतर ह्या विद्याधरला सुद्धा खूप राग आलाय बरं का. आणि आता तो माणूस म्हणतो की मॅडम, आनंदी मॅडम जिवंत आहेत आणि त्यांना कोल्हापूरला जाताना बसमध्ये चढताना CCTV फुटेजमध्ये दिसले, म्हणजे त्या कोल्हापूरला आहेत, पण कुठे आहेत ते अजून काही लोकेशन कळालं नाही आहे. थोड्या आता शलाका म्हणते की बरं बरं ठीक आहे. आता शलाका म्हणते की जाऊ दे ना, ती आनंदी जिवंत राहिली काय मेली काय आपल्याला काय फरक पडतो. आपलं काम तर झालंय ना. आपल्याला जे काम करून घ्यायचं होतं, जो खेळ आपल्याला खेळायचा होता तो आपला खेळून झालाय. पृथ्वीला आपण आपल्या जाळ्यात अडकवून घेतलं की नाही, बस झालं. बाकी ते आनंदीचं काही येऊ दे. तेवढ्यात आता हा विद्याधर म्हणतो की नाही नाही, असं कसं सोडून द्यायचं ते आनंदीला. आनंदी कोल्हापूरला गेली आहे, कोणाच्या हाती लागण्याआधी ती आपल्याला सापडलीच पाहिजे. आणि हा आता आहे ना विद्याधर तिथून चाललेला असतो बरं का, लगेच आनंदीच्या मागावरती. तेवढ्या ती शलाका म्हणते थांब थांब, तू काय करतेस, तुला कळते का? अरे, का त्या आनंदीच्या पाठी लागलाय तू? काय आहे तिच्यामध्ये एवढं? काही गोष्टीत ना आयुष्यात ना अशा सोडून द्यायच्या असतात. सध्या ह्या गोष्टीवर फोकस कर. हा पृथ्वी आपल्या हाती लागलाय आणि हा युगंधर दुसरं काहीतरी निर्णय घेण्याआधी, काहीतरी करण्याआधी आहे ना, त्या आनंदीमध्ये तो गुरफटून पडलाय. त्या आनंदीला शोधून हुडकून काढायच्या आधी आहे ना, आपण पृथ्वीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या करून घेऊ. म्हणजे एकदा का पृथ्वी आपल्या हातात आला की नंतर ह्या युगंधरने काही केलं तरी त्याचा काही उपयोग होणार नाहीये. काही झालं तरी मला ह्या युगंधरला आणि त्याच्या ह्या पूर्ण जे काही त्याचं वर्चस्व आहे त्याला सगळ्याला उद्ध्वस्त करायचं आहे. मला त्याचा खेळ संपून टाकायचा आहे. आणि हीच ती संधी आहे. त्याच्यावर हा विद्याधर म्हणतो की मी काय म्हणतो शालका, तू त्या पृथ्वीचं आणि बिझनेसचं काय करायचं ते बघून घे ना. म्हणजे मला पण पाहिजे की युगंधरला हरताना बघायचं, उद्ध्वस्त झालेलं बघायचं आहे. पण तू ते सगळं मॅनेज करू शकतोस. मला वाटतं ना, माझ्यासमोर ना आयती शिकार मिळाली आहे आनंदी, आणि त्या शिकारीला मला असं सहजासहजी सोडायचं नाही आहे. त्याच्यामुळे तू सध्या ना पृथ्वी आणि ते बिझनेस हँडल वगैरे सगळं तू हँडल कर. मी त्या आनंदीचा सोक्षमोक्ष लावतो. एकदा का ती शिकारी माझ्या हातात मिळाली ना, की मग बघ त्या युगंधरला कसा उद्ध्वस्त करतो. इकडून त्याच्या हातातून बिझनेस पण निघून जाणार आहे आणि ती आनंदी बी निघून जाणार आहे. काय मज्जा येईल बघ.
तर मंडळी आता ही शलाका म्हणते की हा तर काही सुधारणार नाही आहे आणि ते म्हणते की जा तुला जे काही करायचं आहे ते कर. तर मंडळी इकडे आनंदीने साडी वगैरे चेंज केलेली असते. त्या मॅडम ज्या आहेत त्याने आनंदीला काही कपडे वगैरे दिलेले आहेत. ओके. पण त्यानंतर आता आनंदी ज्या ठिकाणी राहणार असते त्या ठिकाणी आता आनंदीला घेऊन येतात. आनंदी सगळ्या रूममध्ये ना पावलं मोजून कोणत्या ठिकाणी काय आहे काय नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेत असते. आता त्यांनी आनंदीच्या बेडवर आणून ठेवलंय आणि आनंदीला सांगितलं की हे बघ इथे तुझा बेड आहे. इथून 10 पावलावर दुसरा जो माणूस दुसरी जी व्यक्ती आहे तिचा बेड आहे. आता सगळ्या गोष्टींची ओळख करून दिली आहे आणि मॅडम म्हणतात की मी येते बरं हा आनंदी तू थोडा वेळ आराम कर. आनंदी म्हणते की नाही मॅडम ऐका ना मला आराम करायला नाही जमणार. तुम्ही मला सांगा ना काहीतरी काम सांगा. मी तुम्ही मगाशी म्हणाला होतात ना की काहीतरी काम वगैरे करावं लागेल. तर त्या म्हणतात की काम तर आहे पण सध्या काय ना धान्याचा ट्रक येणार होता तो अजून आलाच नाही आहे टेम्पो. तर एक काम करते का धान्याचा टेम्पो आला ना की तो मला सांग. मग नंतर बाकी नंतर पुढे काय करायचं ते मी तुला सांगते. आनंदी म्हणते की बरं बरं ठीक आहे काही हरकत नाही आहे आणि तोवर तू आता आराम कर असं म्हणून त्या मॅडम तिथून निघून गेल्यात. आता मंडळी आनंदी तो सगळा रूम आहे ना पुन्हा एकदा चाचपडत असते सगळं निहाळत असते. तिच्यासाठी सगळी जागा आता पुन्हा एकदा नव्याने सुरू झालेली असते आणि तेवढ्यातच बाहेर आता एका टेम्पोचा मोठी गाडी आल्याचा आवाज येतो. तर आनंदी म्हणते की अरे बापरे धान्याचा टेम्पो आला वाटतं आणि असं म्हणत आता आनंदी आहे ना तिथून बाहेर आलेली असते आणि तिथे ना आता युगंधर जो आहे युगंधरची गाडीसुद्धा आली आहे. म्हणजे आता युगंधरला आनंदीचं लोकेशन कळालं आहे की ती कोणत्या ठिकाणी आली ती. आनंदी सगळीकडे आता चाचपडत पुढे चाललेली असते आणि युगंधर सुद्धा आता गाडीतून उतरलाय. आता आनंदीला तर समोरून काही दिसत नाहीये की युगंधर आलेला आहे तो आणि आनंदी ही पाठमोरी उभी असते. म्हणजे युगंधर ज्या ठिकाणी येतोय ना त्या साईडला आनंदीची पाठ असते. ओके. आता आनंदी सुद्धा त्या मॅडमला त्या ऑफिसमध्ये सांगायला चाललेली असते की ट्रक आलेला आहे म्हणून आणि त्याच ठिकाणी आता युगंधर तिथल्या काही माणसांना विचारतो की इथल्या संचालक मॅडमचं ऑफिस कुठे आहे. मला जर त्यांना भेटायचं होतं. आता तिथल्या एका माणसाने सांगितलं की बघा या साईडला ऑफिस आहे आणि आनंदी सुद्धा नेमकी आता तिथेच चालली आहे आणि युगंधर सुद्धा तिथेच आलेला आहे आणि आता मंडळी आनंदी आतमध्ये येते पण त्या ऑफिसमध्ये ना तिथे समोर मॅडम नसतात आणि तेवढ्यात आता युगंधर सुद्धा तिथे आलाय आणि युगंधर बघतो की समोर तिथे मॅडम नाही आहेत. आता आनंदी तिथे पाठमोरी उभी असल्यामुळे युगंधर विचारतो की मॅडम कुठे गेल्यात. मॅडम इथे आहेत का. आता आनंदी लगेच ना युगंधरच्या आवाजावरून ओळखते की मालक साहेब. आनंदी म्हणते की मालक साहेब मला शोधत डायरेक्ट इथपर्यंत पोहोचले. आता आनंदीला काय करावं कळतच नाहीये. आनंदी म्हणते की मागे वळून पाहिलं तर मालक साहेबांना लगेच कळणार. आनंदी शांतच बसलेली असते. युगंधर पुन्हा म्हणतो की ओ ताई मी तुम्हाला विचारतोय मॅडम कुठे गेल्या. तर मंडळी आता आनंदी काही बोलतच नाहीये. पण मंडळी आता इकडे प्रोमोमध्ये असं दाखवलंय की शिर्केंना आता युगंधर सांगत असतो की काही झालं तरी आनंदी लवकरात लवकर सापडायला हवी. ती आपल्याला सापडायलाच हवी. नाहीतर काही खरं नाही तिच्या जीवाला धोका सुद्धा निर्माण होऊ शकतो. तुम्ही पुन्हा एकदा पोलीस आणि बाकी सगळ्यांना सांगा आणि आनंदीला लवकरात लवकर शोधायला सांगा. तर मंडळी आता इकडे आनंदी जेव्हा रूममध्ये असते तेवढ्या तिथे 2 माणसं आलेत, 2 गुंड आलेत आणि त्यांनी आता आनंदीला किडनॅप करण्याचा प्रयत्न केलाय. आता आनंदीच्या तोंडावर ते औषध ठेवून त्यांनी आनंदीला बेशुद्ध पाडले. तर मंडळी आता हे विद्याधरचे गुंड आहेत. आता आनंदीला कुठे घेऊन जाणार आणि त्यानंतर विद्याधरच्या तावडीतून हा युगंधर आनंदीला कशा पद्धतीनं सोडवतो आणि ह्या विद्याधरचं काळं सत्य पृथ्वीच्या आणि सगळ्यांच्या समोर कशा पद्धतीने येतं हे सगळं काही आता आपला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी तुम्हाला आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.